मटकन खाली बसले अनिलराव. त्यांच्या हातातली चिठ्ठी अलवार तरंगत खाली त्यांच्या पायाजवळ पडली. पुढची 10 मिनिट काही सुचत नव्हतं त्यांना. आणि मग स्वतःला सावरत अनिशचा म्हणजे त्यांच्या मुलाचा नंबर कॉन्टॅक्टमधून शोधून डायल केला त्यांनी. होय, रिसेंट कॉलमध्ये तो असण्याची शक्यताच नव्हती. तसा थेट संवाद होतच नसे त्यांच्यात कधी. याला कारण म्हणावं तर काही नव्हतं, पण बापलेक बोलत नसत एकमेकांशी डायरेक्टली. घरातला रोजचा सहज असा संवाद किंवा गप्पा कधीही होत नसत दोघांमध्ये. मग काही महत्त्वाचे असल्यास, काही द्यायचे मागायचे असल्यास निशाला म्हणजेच अनिशच्या आईला मध्यस्थाची भूमिका बजवावी लागत असे. घरी ये ताबडतोब. असा अवघ्या काही सेकंदात फोन संपलाही होता बाबांचा. खरं तर उचलावा की नाही अशा संभ्रमात होता अनिश. स्क्रीनवर त्यांचं नाव दिसलं तेव्हा. आणि काल रात्रीच्या प्रसंगानंतर तर नसताच उचलला त्याने, पण ते फारच क्वचित कधीतरी फोन करतात. म्हणजे नाहीच करत मग का केला असावा, असा विचार केला होता त्याने. आणि आपलं मॉर्निंग वर्कआउट अर्धवट सोडून तडक घरी यायला निघाला होता तो. अनिल, निशा आणि अनिश असा मध्यमवर्गीय त्रिकोणी परिवार. नाही म्हणायला नातेवाईक मित्रमंडळ होतं, पण जो तो ज्याच्या त्याच्या आयुष्यात वेगळं. ओकेजनलीच भेटणं व्हायचं. आणि मुळात अनिलराव मितभाषी, त्यामुळे त्यांना रोज भेटायला किंवा गप्पा मारायला सोबतीची गरज वाटत नसे. आपण बरं आणि आपलं रुटीन बरं, बऱ्यापैकी अलिप्तता बाळगत ते प्रत्येक बाबतीत. निशा मात्र अगदी विरुद्ध. भरपूर गोतवळा जमा करणारी, अगदी मोकळी, बडबडी आणि व्यक्त होणारी. अनिशमध्ये या दोघांचीही अनुवंशिकता कमी अधिक प्रमाणात उतरली होती आणि म्हणूनच या कुटुंबाचा समतोल व्यवस्थित राखला जात होता. संवाद नसल्यामुळेच कदाचित शिक्षणाची निवड करण्यापासून ते स्वतःचं लग्न स्वतः ठरवेपर्यंत बापलेकांमध्ये कधीही एकमत झाले नव्हते. अनेकदा पटत असूनही अनिलराव अनिशला विरोध करत असे किंवा इनडायरेक्टली का होईना बाबांची सल्ला ऐकताना अनिश कधीकधी उगाचच स्वतःचा दोषा लावत असे. निशा मात्र या दोघांचं इक्वेशन सांभाळत तितक्याच तत्परतेने घरही सांभाळत असे. अर्थात वाईट वाटायचं तिलाही, इतर मुलांचं त्यांच्या बाबांशी असलेलं हेल्दी रिलेशन बघितलं की. पण निदान हे दोघे भांडत तर नाहीत ना. न बोलूनही हे अनिशच्या सगळ्या गरजा मागण्या पूर्ण करतात ना. किंवा अनिशही कधी त्यांचा अपमान होईल असे वागत नाही ना. ही अशी वाक्य स्वतःला समजावून सांगत त्यावरच ती समाधान मानत असे. ह्या एका गोष्टीमुळे आत कुठेतरी असमाधानी, अपूर्ण वाटायचं तिला, पण तेही आता सवयीचं झालेलं. पण कालच्या एकूणच प्रकारानंतर निशापुरती हवालदिल झाली होती. सामोरासमोर मतभेद अन जरा वाद झाले होते काल दोघांमध्ये. कधी नव्हे ते अनिशनेही थेट उत्तर दिले होते अनिलरावांशी बोलताना. आणि त्यांचा एकूणच सो कॉल्ड इगो दुखवला गेला होता. अनिलरावांनी नाही म्हणत असताना देखील अनिशने एक बिझनेस चालू केला होता, ज्यात बऱ्यापैकी घाटा झाला होता त्याचा. अर्थात सगळं मॅनेज करण्यासारखं होतं त्याच्याच बाजूने. पण हे बाबांना कळू देऊ नकोस, ते चिडतील, असं अनिश त्याच्या आईशी बोलत असताना नेमकं हेच अनिलरावांनी ऐकलं होतं. खूप रागवले होते अनिलराव यावरून. अजून काय काय लपवता तुम्ही माझ्यापासून, असे म्हणत. एवढाच माझ्या चिडण्याचा त्रास होत असेल, नको राहूस माझ्यासोबत, असे म्हणाले होते ते रागाच्या भरात. अनिशही मग प्रत्युत्तर देत म्हणाला होता की तेवढी धमक आहे त्याच्यात, स्वतःच्या बळावर जगण्याची. अनिश घाईत घरी आला, तेच मुळी दारातून आईला हाका मारत. समोरच सोफ्यावर बसलेले अनिलराव चिंतित चेहऱ्याने त्याच्याकडे पाहत ती चिठ्ठी त्याच्या हातात देत म्हणाले, हे वाच आधी. अनिश आणि अहो. नाही, काळजी करू नका. स्वतःच्या जीवाचं काहीतरी करण्याइतकी पळपुटी नाही आहे मी. पण आता कंटाळले आहे मी. अक्षरशः कंटाळले आहे तुमच्या दोघांमध्ये मध्यस्थाची भूमिका करून. आणि कालच्या प्रसंगानंतर तर वाटतंय की हरले सुद्धा. म्हणजे एवढी वर्ष मी वटवत आलेली भूमिका फेल ठरली. तुम्हा दोघांना सांभाळत जो समतोल राखला होता मी, आपल्या घरात तो ढासळू लागलाय. पालकांनी मुलांशी, मुलांनी पालकांशी मुक्त संवाद साधावा या शतकातील आपण. आणि आपल्या घरात संवादच नाही. मलाही वाटायचं की आपल्याही घरात असं व्हावं. वडिलांनी मुलांना त्यांचे तरुणपणीचे किस्से ऐकावे,
मुलाने कधीतरी वडिलांना सरप्राईज द्यावं, दोघांनी मिळून आईची मस्करी करावी. पण छे, तरीसुद्धा आहे तसं सांभाळत मी समाधानी राहत होतेच ना. इनमिन 3 डोकी आपण, आणि आता एकाचे 2 घरं करण्याची भाषा बोलतोय. अनिश, काल तू वाद घातलास बाबांशी, तू पूर्णपणे चूक आहेस असं नाही म्हणणार मी. तुम्ही आजकालच्या पिढीतली मुलं, तुमची मतं, तुमचे व्ह्यूज फार महत्त्वाचे, कळतं मला. पण कधी विचार केला आहेस का की लहानपणापासून तुला कधी काही कमी पडतंय का ते? ऐकावं लागलं असेल तुला तुझ्या बाबांचं अनेक वेळा, पण म्हणून काय अगदीच मन मारून जगावं लागलं का तुला कधी? तू प्रयत्न केलास कधी 2 पावलं मागे येण्याचा? अहो, बाबा म्हणून तुम्ही सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडत राहिलात अगदी उत्कृष्टपणे, पण मुलाचा मित्र व्हावं असं नाही का हो वाटलं तुम्हाला कधी? तुम्ही का नाही केलात प्रयत्न 2 पावलं पुढे जाण्याचा? आणि या सगळ्यात मी कुठे आहे? गेली सगळी वर्ष तरी कुठे होते म्हणा. मी फक्त समतोल साधत होते तुम्हा दोघांचा. तुमचे स्वाभिमान जपत, तुमचे टँट्रम्स हँडल करत, मध्यस्थी करत होते फक्त. मला नाहीच घेता आली कधी मुलाची बाजू, तो बरोबर असूनही. आणि मला नाहीच कधी नवऱ्याचे मन बदलता आले. आणि आता या आपल्या 3 दिशेला 3 तोंड असलेल्या घराचे 2 घरं करायचे म्हणताय. करालही. हो, नाही म्हणणारी मी कोण? पण मग 2 नाही 3 करू. मलाही आवडेल जरा शांततेत जगायला. कोणाची मर्जी सांभाळणं नको, कोणाचे इगो जपणे नको, की कोणाचे मूड स्विंग्स सहन करणं नको. निशा. क्षणभर स्तब्ध झालेला होता अनिशही. मी फोन करतो आईला. काही फायदा नाही, घरीच ठेवून गेलीये. नीलू मावशीला करतो. झालाय करून तिथेही. नाही आहे तिकडे. गणपती मंदिर. दोघेही एकत्रच म्हणाले. रस्त्यात कोणीच कोणाशी बोलत नव्हतं. शक्यच नव्हतं ते म्हणा. पण एरवी लाग दुमत असलेल्या दोघांचीही मनातील चलबिचल मात्र आज सारखीच होती. गावाबाहेरील गणपती मंदिराच्या पायरीवर निशा शांत डोळे मिटून बसली होती. अनिलरावांनी तिच्या खांद्यावर हात ठेवला तसे तिने वर पाहिले. अनिश तिच्याजवळ बसत तिचा हातात हात घेत म्हणाला, सॉरी आई, खूप चुकलं माझं. पुन्हा नाही होणार असं प्रॉमिस. अनिलराव म्हणाले, खरंच खरंच चुकलं. तुला आम्ही फक्त गृहीत धरत आलो. वयाच्या या टप्प्यावर माझ्यात कितपत बदल होतील सांगू शकत नाही, पण मी प्रयत्न जरूर करेल. निशाचे डोळे भरून आले, पण चेहऱ्यावरील समाधानाचे स्मित मात्र जास्ती सुखकारक होते. आज तिने खऱ्या अर्थाने मध्यस्थाची भूमिका वठवली होती. या कथेच्या लेखिका प्राजक्ता राज देरकर